नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सो, स्पेशल पार्टनर्स अल्पेनलिबे जॉर्ज जेली आणि कांसाई नेरोलॅक पेंट्स या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्राजक्ता किशोर जाधव परेलमध्ये राहणाऱ्या आणि रुपेश अनंत गुरव ऐरोलीचे तसं जमलेलं आहे लग्न आणि लवकरच शहनाई वाजणार आहे, सनई वाजणार आहे. सनई चौघडे आणि त्याचबरोबर शुभलग्न सावधान असं म्हणत अक्षता डोक्यावर पडतात आणि मग दोन कुटुंब एकत्र येतात. त्यालाच विवाह बंधन असं म्हणतात. या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा करूया, या माऊलीला शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. माझं नाव प्राजक्ता किशोर जाधव. माझं नाव रुपेश अनंत गुरव. मी रुपेशला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा त्याचं बोलणं, त्याची वागणूक, त्याचा समजूतदारपणा मला खूप आवडला. क्लिक झालं की हीच ती मुलगी आहे. इतके वर्ष शोधतो आहे. सिम्प्लिसिटी जी आहे तिची ती मला खूप आवडून गेली. एकदम साधी राहणी तिची. लग्नानंतर मला वाटत नाही त्याच्यामध्ये फरक पडेल. तो जसा आहे तसाच चांगला आहे आणि तसाच राहावा. तिच्यामध्ये फरक असा काही पडावा अशी माझी अपेक्षाच नाही आहे, कारण ती आहे तशीच खूप चांगली आहे, छान आहे आणि तिने तसंच राहावं. बऱ्याच जणांना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे, पण असं नाही आहे. आमचं अरेंज मॅरेजच आहे. आणि आता दोघांची ट्युनिंग ही इतकी चांगली जमलेली आहे की त्याच्यामुळे सगळ्यांना डाऊट येतो आमच्यावरती की नाही म्हणून लव्ह मॅरेज आहे म्हणून. नमस्कार. 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 ओळख करून देणार? हो द्या. हे माझे आजोबा. नमस्कार. हे माझे मम्मी पप्पा. नमस्कार. हे होणारे मम्मी पप्पा. नमस्कार. हे माझे काका मावशी. ह्या माझ्या बहिणी आश्लेषा उत्कर्षा प्राची. ही माझी काकी, तो माझा भाऊ सिद्धेश. ही आत्या, माझ्या आप्पा, माझी ताई, ही माझी नणंद रीमाताई, तिचे मिस्टर, ह्या रुपेशच्या मावशी, ही माझी दुसरी नणंद आणि ही ताईची मुलगी आणि तो एक दादाचा मुलगा छोटा. अरे वा वा वा. सगळ्यांची ओळख झाली ना पटापट. मी पटापट केली की एकदा आपलं टेन्शन गेलं. हो की नाही? हो. कुठलं बालपण तुमचं? माझं पूर्णपणे मुंबईत गेलं. पूर्णपणे? हां, 10वी पर्यंत ग्रँट रोडला आणि नंतर आता परेलमध्ये. आणि तुम्ही? मी लहानपणापासूनच ऐरोलीमध्येच राहिला आहे. शाळा सगळी तुमची कुठली? परेलमध्ये? ग्रँट रोडमध्ये. ग्रँट रोड, गावदेवी. 10वी पर्यंत? 10वी पर्यंत. हो. तुमचं? माझं पूर्ण ऐरोलीमध्येच बालपण गेलं. माझ्या शाळेचं नाव श्रीराम विद्यालय आणि बालपण माझंही चांगलं होतं, मस्त हसत खेळत. मग पुढे 10वी नंतर? 10वी नंतर मग मी 11वी 12वीला बांदोडकर कॉलेज आहे ठाण्याला, तिथे होतो. आणि मग नंतर सोमय्या कॉलेजमधून मी MSc पासआउट केलं. अरे वा. आणि मग आता एका साकीनाकामध्ये मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब करत आहे. आणि तुम्ही? मी पण साकीनाकाला फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब करते. नाही, आमची कंपनी वेगवेगळी. कंपनी वेगवेगळी. काय बोललो का? तुम्ही पण फार्मास्युटिकल कंपनीमध्ये? वा वा, छान. काय म्हणजे गोळ्या तयार करता? हां, मी ॲज अ सायंटिस्ट जॉब करते आणि तो QA मध्ये. हां, मी क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट. बरं, असं असतं का ते? मग तुमचं कसं काय म्हणजे? अच्छा, लग्न आमचं अरेंज मॅरेजच आहे. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज आहे? मला कळतच नाही. आमचं अरेंज मॅरेज आहे असं का सांगतात? मी काय विचारलं? कुठे भेटला? बरोबर. या व्यतिरिक्त मी काही विचारलं का? नाही ना. मग काय झालं? कसं जमलं? मॅट्रीमध्ये साईटवरून जमलं आमचं लग्न. त्याची रिक्वेस्ट आली आम्हाला आणि ते एक्सेप्ट केली. काय हो, तुम्ही रिक्वेस्ट पाठवतच होता का? हो, मी प्रयत्न माझे चालूच होते. आणि मी जेव्हा तिचा प्रोफाईल बघितला तेव्हा मला वाटलं की ठीक आहे, चांगली वाटली आणि मग मी तिला रिक्वेस्ट सेंड केली होती. मग लगेच तुम्ही त्याला रिप्लाय केला? हां, मम्मी पप्पाने कोणीतरी एक्सेप्ट केली, मी नाही केली होती. तुम्ही नाही? नाही, तुम्ही ते तिकडे. बरोबर. मग काय झालं नंतर? त्यानंतर सोशल मीडियावरून त्याने मला रिक्वेस्ट पाठवली, तर ती मी एक्सेप्ट केली. ती कशी काय पाठवली आता?
कारण थोडं स्वतःबद्दल माहिती एवढं तिथे नाही मिळत ना साईट आपल्याला. पण मग ते तुम्हाला कसं काय यांचं मी सर्च केलं. तुम्ही हा तिचं नाव सुरूच होता वाटतं. हा जो मला प्रोफाईल आवडलेलाच होता, तर मी म्हटलं तिच्याशी कॉन्टॅक्ट झालाच तर बरंच होईल, म्हणून मग मी तिला सर्च केलं सोशल मीडियावरती आणि मग तिला रिक्वेस्ट पाठवली आणि वाट बघत होतो की ती एक्सेप्ट करते की नाही. केली हां केली तिने लगेच थोड्या वेळात, एक दिवस. हा एका दिवसात. एका दिवसात. आणि मग नंतर मग आम्ही बायोडेटा शेअर केला, त्याने मला त्याचा नंबर शेअर केला. मग मी त्याला म्हटलं की पप्पांशी कॉन्टॅक्ट करू, मी सांगते पप्पांना कॉन्टॅक्ट करायला तुम्हाला. तर मम्मी पप्पा गावी गेले होते त्या दरम्यान, तर 4-5 दिवसांनी जेव्हा ते आले. कधी येतील असं झालं होतं? नाही म्हणजे एवढे लांब गेले, कधी येत आहेत बाबा, हो की नाही, वाट बघत असतात ना मुलं. हा मग आले बाबा. हा ते आल्यावर मी त्यांना सांगितलं की असं असं प्रपोजल आलंय, तर पप्पांनी त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला मग त्याच्या नंबरवर. आणि दरम्यान तुम्ही तर भेटला होता एकदा? नाही. काय सांगता, साकी नाक्यामध्ये एकदा फक्त काय बाबा आपल्या आयुष्यातलं आहे याच्यासाठी एकदाच भेटला होता ना? काय नाही, आमच्याकडे पुरावे आहेत. तो हॉटेलचा वेटर आलाय, बोलवू का त्याला? काय झालं जेव्हा बाबांचा फोन आला तेव्हा? त्यांच्याशी माझं बोलणं झालं, मग त्यांनी पण मला माझी माहिती, माझ्या कुटुंबाची माहिती विचारली, जॉब बी सगळं विचारून घेतलं आणि मग नंतर मग ते बोलले की ठीक आहे, मग आपण आपल्या दोन्ही फॅमिलीजची मीटिंग फिक्स करूया म्हणून. पण दरम्यान तुमचा होकार झालेला होता का? नाही तोपर्यंत नाही. हे जेव्हा आम्हाला पहिल्या वेळेस बघायला आले घरी आमच्या, तेव्हा पण नाही. त्याच्यानंतर आम्ही परत त्यांच्या घरी गेलो आणि तेव्हा फायनल होकार झाला. बरं. पण तुम्ही दोघेच जनरली जेव्हा लग्न ठरतं तेव्हा घरात बोलायला देतात दोघांना एकमेकांशी? आम्ही काय ते ठरवा ना एकदा. काय सांगा खरं काय ते? म्हणजे आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो बघायला त्यांना, तेव्हाच मला पसंत होती मुलगी. आणि नंतर मला जेव्हा विचारलं घरी गेल्यानंतर आई पप्पांनी की तुला कशी वाटली वगैरे, तर मी तर सांगितलं की मला आवडली आहे, माझा होकारच आहे, फक्त आम्ही त्यांच्याकडनं रिप्लाय यायची वाट बघत होतो. तुमच्याकडनं कधी आला रिप्लाय? जेव्हा आम्ही यांच्या घरी गेलो त्यावेळेस. तोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यानंतरच फोन नंबर शेअर केला आमचा. तोपर्यंत आम्ही बोललो पण नव्हतो असं एकमेकांशी, फक्त ते सोशल मीडियावर. चॅट पण नाही, ते फक्त बायोडेटा शेअर केला. त्यानंतर आम्ही आतापर्यंत त्याच्यावर नाही. काढू का प्रिंट आउट? काय हसतायत बघा मनापासून. सांगा मला, 5 मिनिटात प्रिंट आउट येईल, बघायची आहे. बरं, पण आता सगळं व्यवस्थित आहे. खूप छान. पण मग किती महिने झाले लग्न ठरून? 6 महिने. 6 महिन्यात किती वेळा भेटला? 2दाच असू. 2दाच. 2दा म्हणताना ते तोंडावर पडलं. त्यांचं एक सांगू का, त्यांच्याकडे गंमत काय आहे, त्यांच्या चेहऱ्यात आणि त्यांच्या एकंदरीत बॉडी लँग्वेज मध्ये ना एकदम खरेपणा, प्रामाणिकपणा इतका दडलेला आहे, म्हणजे तुमच्याही आहे. पण ते जे लगेच एक्सप्रेशन्स त्यांचे येतात ना, त्याच्यात 2दा असंच एक्सप्रेशन झाले. नाही, 2दाच भेटलो होतो. अरे काय जबरदस्ती आहे तुमची. थांबा जरा, त्यांना बोलू द्या, खरं सांगा. 2दा असं म्हटलं तर आम्ही दोघंच असं 2दा भेटलो होतो. आणि खरेदी घेऊ नका, लवकर सांगा. 2पेक्षा जास्त वेळा भेटी झालेल्या आहेत. अँड दॅट्स ऑल माय लॉर्ड. स्वाभाविक आहे ना, त्याच्यात काय आहे? अरे ते राहू द्या हो, फॅमिली ठीक आहे, पण फॅमिली व्यतिरिक्त दोघेही साकी नाक्यात नोकरी करताय. अरे साकी नाक्यातला नोकरी करताय दोघेही फार्मास्युटिकल कंपनीत आहात, जाता येता समोर, अरे इकडे कुठे, मी अचानक इथेच भेटलो, मी आता इथेच होत, असं होऊ शकतं? नाही होत का? नाही झालं. अरे काय जबरदस्ती. बरं, या 6 महिन्यात या तुमच्यावर कधीच रागावल्या नसतील? नाही शक्यतो. कारण शक्यतो हा, म्हणजे मला असे प्रसंग जास्त आठवत नाही की आमची रागावणं, रुसणं, फोन का नाही केलास, एवढं तर 6 महिन्यात झालं असेल ना? एकदा फक्त झालेलं आहे की अरे एकदा किस्सा असा झाला होता. काय झालं होतं की फोन केला नव्हता म्हणून तिला राग आला होता, पण ते मला कळलंच नव्हतं की तिला राग आलाय. ती जेव्हा मला माझ्याकडे न बघता निघून गेली, मी बाय केलं आणि तिने मला बाय नव्हतं केलं. कधी? आम्ही
एक सांगू, एक लपवायला गेलात ना की 10 वेळा प्रॉब्लेम होणार आहे. एकदा भेटले होते तेव्हा. तेव्हा काय आणि आम्ही भेटलो आणि ती पूर्ण भेटीमध्ये शांतच होती, बोलत नव्हती आणि मीच बोलतोय मी म्हटलं ठीक आहे, हिचा मूड नाही आहे वाटतं. आणि मग म्हटलं चल मग आपण निघूया म्हणून. आणि मग मी बाय केलं आणि तिने मला बाय नव्हतं केलं. तेव्हाच मी म्हटलं हिला असं काय झालं आहे, याशी का करते. आणि मग नंतर मग मी तिला विचारलं की काय झालं म्हणून. तेव्हा मला असं कळलं होतं की मी 2 दिवसांनी फोन केला होता. त्याच्यामुळे तिला राग आला होता. बस तो एकच. ऍटलिस्ट माझी अपेक्षा होती की दिवसातून एकदा तरी कॉल करावा त्यांना. ज्यांची दिवसातून एकदा कॉल करण्याची इच्छा आहे त्यांना आठवड्यातून एकदा भेटावं असं वाटणं स्वाभाविक आहे ना. तुमच्या घरी तर वेगळी आता एकंदरीत तयारी सुरू आहे, तुमच्याकडे तयारी सुरू आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर आता पहिल्या खेळात या दोघांना किती बक्षीस मिळणार बघूया. तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी. या रेषेवरती जी रेष आहे, पट्टी आहे, त्याच्यावरती एक एक सोंगटी ठेवायची, ती त्या रेषेकडनं सोडायची आणि ती जाऊन त्या कपमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी तुमच्यासाठी. सुरुवात. जमतंय. 1 2 3 4 5 6 7 8. चला 2 बक्षिसं तर मिळाली आहेत तुम्हाला. 9. अभिनंदन. हा आहे झी मराठी. या आई. हो. आई नमस्कार. नमस्कार. कशी, स्वभाव कसा आहे लहानपणापासून? ती म्हणजे नावाप्रमाणेच प्राजक्ताच्या फुलासारखीच आहे. खूप हसरी आहे, बडबडी खूप आहे, कधी हट्ट नाही, काही नाही, खूप समंजस. पण सवय कशा आहेत की घरी आल्यानंतर, कामावरून घरी आल्यानंतर फक्त चहा नाश्ता करणार आणि झोपणार. तिच्या सासूबाईंचा चेहरा बघण्यासारखा झाला. सासूबाईंचा चेहरा म्हणजे अरे देवा, चांगली सवय आहे, हो की नाही? नाही पण असं असतंच, ते माहेरी असतं ना, त्यामुळे. ओके. पण मला सांगा, मग अशा वेळेला मनात काय चालतं? पुढची जबाबदारी कशी पार पाडेल याविषयी थोडंसं टेन्शन आहेच. आणि मुख्य म्हणजे आम्हाला जी माणसं भेटले तिच्या सासूबाई, म्हणजे मला वाटतं की माझ्यापेक्षा त्या काळजी घेतील तिची. अरे वा, विश्वास आहे. जरा बाबांकडे द्या माईक. ॲक्च्युली आमचं एक मोठं कुटुंब आहे आणि आता ह्यांचं पण नाहीचे नवीन पाहुणे, त्यांचं देखील मोठं कुटुंब आमच्या कुटुंबात ॲड होणार आहे. आणि यांच्याशी संवाद केल्यानंतर असं जाणवलं की त्यांचे विचार आणि त्यांचे जे वागणं वगैरे हे सगळं अगदी फार म्हणजे आनंद वाटले, त्यांचे बरं वाटले ते. आणि आता त्यानंतर मुलगी पण त्याच घरात त्या कुटुंबात जाणार आहे, त्यामुळे आनंद वाटतो आहे. मग मुलगी आमची सुखी राहील, कारण त्यांचे जशी मिसेस सांगितलं त्यांचे आई वडील वगैरे फारच सामंजस्य आणि फार केअर करणारे आहेत ते, त्यामुळे तशी मला काही चिंता वाटत नाही आहे. वा, कसं वाटतंय? आई बाबा खुश आहेत, समाधानी आहेत. सासूबाई, गृहलक्ष्मीच्या पावलानं सुनबाई येत आहेत. हो, येऊ द्या ना, आम्ही स्वागताला तयार आहे. मी पण स्वतः जॉब केलाय, मला माहिती आहे काय त्रास असतो. बरं आहे, सासूबाईंनी नोकरी केलेल्या असल्यामुळे दोघी रेस्ट. पण खुश आहात, तुमच्याकडे एकदम आनंदाचं चैतन्य. आम्हाला जशी पाहिजे ती तशी मिळा. सासरे बुवा काय म्हणताय, बोला. हसमुख असल्यामुळे आणि तिचं बॉडी लँग्वेज वगैरे, ती आता मगाशी बोलली की आई बाबांचं घर सोडून ती येणार आहे, पण तिला ती उणीव आम्ही नाही बसू देणार. अरे वा, आम्ही मुलीसारखीच तिला सांभाळणार. काय विश्वास दिलाय बघा. अजून कोण बोलणार आहे दोघांबद्दल? त्या माईक पाठीमागे. लहान बहीण दादाची. आणि आता
मी पहिल्यांदा विचारलं, तर मी प्राजूला वहिनी म्हणायचं की नावाने हाक मारायचं. तर दादाची रिॲक्शन होती जसं आपण आता राहतोय तसंच आहे. आणि जेव्हा मी वहिनीला पहिल्यांदा भेटले, इट इज लाईक आमच्या घरात अजून एक नवीन सिस्टर ॲड झाली आहे. सो आमच्यासाठी फक्त एक नवीन वेगळा माणूस, एक नवीन लाईफ सुरू होणार आहे. सो असं वेगळं असं बर्डन असं काही नाही, पण छान, विल एन्जॉय टुगेदर. ती बहीण जरी असली तरी आम्ही आमच्या दोघींचं बॉन्डिंग मैत्रिणीसारखं तुम्ही आहे. दोनच बहिणी? नाही, अजून एक बहीण आहे. अजून एक. आणि आम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करतो की प्रत्येक पण मला दिवसाची सांगा, डिटेल्स. लहानपणापासून ना ताई आणि 2 बहिणी याच्यात एक असतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं होतं. त्यावेळेला जा लवकर, एकदा तुझं लग्न होईल तर बरं. हो, हो मी की नाही? भरपूर वेळा बोलले असं बोललात पण ना? आता जरा वाईट वाटतंय. आता जसं लग्न जवळ आलंय, काय चाललंय? म्हणजे तो आनंद पण होतोय की तिच्या चित्र काढल्यानंतर इथे दाखवायचं, मग तुम्ही ओळखायचं. हां, घ्या पेन, न बोलता. कॅप्सूल. अभिनंदन. केक. बोलू नका. 10, 9, 8. कोणी ओळखलं? मेवणीने माझ्या. हे जे काही क्रॉस कनेक्शन. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. दोघांना मिळून घ्या. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा आहे. तुमच्या 3 अपेक्षा सांगाव त्यांच्याकडून. मला हवा होता तसाच तो आहे. आणि आमचं नातं जसं फ्रेंडशिपने चालू झालं तर ती मैत्री शेवटपर्यंत राहावी. हां, 1. जर माझं काही चुकलं तर त्याने मला समजून घ्यावं. 2. आणि मला शॉपिंगची आवड आहे तर शॉपिंगला न्यावं. आणि मी बोलेन तसंच बोलावं. वेगळे एक्सप्रेशन द्यायचे नाहीत ना. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. काही चेंज नको तिच्यामध्ये, कारण ती आहे तशीच खूप चांगली आहे. दुसरी अपेक्षा. प्रेम बोलतोय का? नाही, का तुम्ही बोलताय? बरं, मीच बोलतोय. दुसरी अपेक्षा म्हणजे तिने मला समजून घ्यावं. आणि तिसरी अपेक्षा म्हणजे माझ्या घरातल्यांना, माझ्या परिवाराला तुझाच परिवार असल्यासारखं समजून घेऊन त्यांनाही तसंच ट्रीट करावं. बस एवढ्याच अपेक्षा आहे. आज एक शब्द द्यायचा असेल तर कुठला शब्द देणार? विश्वास. जो तिचा माझ्यावरती आहे तो मी कधी तुटून देणार नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की माझा तिच्यावरती जो आहे तोही तो कधी तुटणार नाही. तुम्ही त्यांना काय सांगा? आयुष्यभर साथ देईन. आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार? क्षमा मी सगळ्यांचीच मागेन, कारण कधी ना कधी मी दुखावलं असेल कोणाला, तर त्यासाठी सॉरी. आणि मम्मी पप्पा आणि माझ्या बहिणी, कारण माझी चिडचिड होते तरी त्या लोकांवरच निघते, कारण ती माझी माणसं आहेत त्यामुळे त्यांच्यावरच निघते, तर त्यासाठी मी सॉरी बोलेन. तुम्ही? क्षमा मागायची झाली तर मी आई पप्पांचीच मागेन, कारण मी पण असाच आहे, मी त्यांच्याशीच भांडतो, जास्त करून पप्पांशी. त्यामुळे त्यांनाच बोलेन क्षमा. छान वाटतंय ना. माहेरी असलेली ही ताई लवकरच सासरी जाणार आहे आणि सासरी सुद्धा सगळ्या कुटुंबाला आनंद देण्यासाठी ही माऊली नक्की प्रयत्न करणार. आणि आमच्या ताईच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा आज म्हणजे आमच्या जावयाने असं म्हणून शब्द दिलेला आहे. तर तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून
ही भेटवस्तू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. आणि ताईला तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊया, या दोनही कुटुंबांना शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.